नमस्कार, मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योत्स्ना आहेर मॅम. वेलकम टू अवर पॉडकास्ट मॅम. आज आपण जाणून घेऊयात की स्काल्प ॲक्युपंक्चर थेरपी नक्की काय असते आणि त्याची गरज कशासाठी पडते आणि ती कोणत्या समस्यांसाठी उपयोगी असते. तर चला सुरुवात करूया मॅम. नक्की. मॅम, स्काल्प ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे काय? स्काल्प ॲक्युपंक्चर थेरपी म्हणजे ॲक्युपंक्चर आपण स्काल्पवरती अप्लाय करतो. स्काल्प म्हणजे मेंदूच्या वरचा, हाडांच्या वरचा जो स्किनचा थर असतो त्याच्यामध्ये आपण सुयांनी त्या ठराविक पॉइंटवरती पंक्चर करून ती ट्रीटमेंट देत असतो. तर स्काल्प म्हणजे पूर्ण स्काल्पवरती संबंध शरीराच्या वर उपचार करणारे पॉइंट्स असतात. जसे की बाकीच्या थेरपीमध्ये पूर्ण शरीरावरती बऱ्याच प्रकारचे मेरिडियन्स असतात, म्हणजे चॅनल्स असतात की जिथे आपण पंक्चर करून ट्रीटमेंट देतो. तशाच प्रकारे आपण स्काल्पवरती, फक्त स्काल्पवरती पण ट्रीटमेंट देऊन शरीराला जे पण काही उपचार द्यायचे असतील, जे पण काही ट्रीटमेंट द्यायची असेल ती देऊ शकतो. मॅम, स्काल्प ॲक्युपंक्चर थेरपी कोणत्या समस्यांसाठी उपयोगी पडते? तसं तर बऱ्याच समस्यांवरती त्याचा उपयोग होतो. पेन मॅनेजमेंटसाठी पण होतो, पण आपण जनरली काय करतो की पॅरालिसिसमुळे शारीरिक अंग जी तयार झालेली असतात त्याच्या रिपेअर करण्यासाठी म्हणून स्काल्प ॲक्युपंक्चरचा उपयोग करतो. त्याच्याच बरोबर मेंदू मध्ये जे पण काही प्रॉब्लेम्स आहेत, जे पण काही डॅमेजेस आहेत, त्याच्यामुळे शरीरावर होणारे जे काही दुष्परिणाम आहेत त्या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्काल्प ॲक्युपंक्चरचा उपयोग करू शकतो. याच्यामध्ये मग पॅरालिसिस आहे, पार्किन्सन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असतात, जसे की हाताच्या पायाच्या नसांना वेदना होणं किंवा त्याच्यामुळे पॅरालिसिस सारखे लोकल पॅरालिसिस सारखे प्रकार होणं, याच्यावरती पण आपण त्याचे उपचार करू शकतो. त्याचप्रमाणे एक लोकल ज्याच्यामध्ये बेल्स पाल्सी म्हणतो आपण, म्हणजे चेहऱ्याचा लकवा, त्याच्यामध्ये पण त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. आणि न्यूराल्जिया सारखे वेदनादायी प्रकार जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा आपण ह्या स्काल्प ॲक्युपंक्चरचा उपयोग करून त्यांना पूर्णपणे रिकव्हरी देऊ शकतो. मॅम, स्काल्प ॲक्युपंक्चर किती सुरक्षित आहे? मुळात ॲक्युपंक्चर जर का विशिष्ट म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर, तज्ज्ञ ॲक्युपंक्चरिस्ट आणि प्रोफेशनल ॲक्युपंक्चरिस्ट यांच्याकडनं जर करून घेतलं तर ते पूर्णपणे सुरक्षित आहे. बऱ्याचदा खूप गैरसमज होतात लोकांचे की स्काल्प म्हणजे डोक्यावरती सुया टोचणार, म्हणजे त्यात सुया खुपसणार की काय किंवा काय, पण तसं काही त्याच्याने वेदना होणार की काय, पण असं नसतं. हाडांच्या वरचा जो स्किनचा थर असतो त्याच्यामध्ये आपण एकदम बारीक, केसासारखी बारीक सुई आतमध्ये पंक्चर करतो, सुई त्याच्यामध्ये पंक्चर करतो आणि ती वेदनादायी पण नसते आणि अतिशय सुरक्षित असते. पण ह्याचं जर का योग्य तज्ज्ञांनी उपचार केले तर. मॅम, यासाठी किती सेटिंग्सची गरज असते? तसं आपण एका ठराविक असं काही त्याचे ठोकताळे नसतात किंवा काही कॅल्क्युलेशन नसतं. प्रत्येक पेशंटच्या प्रमाणे हे व्हॅरी होत जातं. म्हणजे काही जणांना पहिल्या काही सत्रांमध्येच त्या ट्रीटमेंटचा इफेक्ट दिसायला लागतो. क्रोनिक आहे का ॲक्यूट आहे त्याच्याप्रमाणे पण आपल्याला हे ठरतं की त्याचे किती सिटिंग्स लागणार आहे. काहींना काही सिटिंग्समध्ये फरक पडायला लागतो, काहींना जास्ती काळापर्यंत त्याची ट्रीटमेंट घ्यावी लागते. म्हणजे जर का तुम्हाला त्याचे रिझल्ट्स बघायचे असतील, ह्याच्यामध्ये शक्यतो कसं असतं की जर पेन मॅनेजमेंटसाठी आपण करत असेल तर तात्काळ रिझल्ट्स मिळतात, पण काही क्रोनिक आहेत की तर पॅरालिसिस आहे किंवा काय, ह्याच्यात सुद्धा बेल्स पाल्सी म्हणजे चेहऱ्याचा जो काही पॅरालिसिस आहे त्याच्यामध्ये जास्ती लवकर इफेक्ट मिळतात आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तेवढा वेळ द्यावा लागतो. पेशंटच्या रिस्पॉन्सवरती पण ते अवलंबून असतं की किती काळ त्याला ट्रीटमेंट द्यावी लागणार आहे. एका सिटिंगमध्ये आपण एका वेळेस एका सिटिंगचं जे काही टायमिंग असतं ते 25 मिनिटापासून 45 मिनिटापर्यंत ठेवू शकतो. म्हणजे ते सुद्धा कोणत्या पेशंटला काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यावरती आम्ही ते डिसाईड करतो. आणि मॅम, याचा परिणाम लगेच दिसून येतो का? परिणाम तर दिसून येतोच. मी म्हटलं ज्याप्रमाणे की पेन मॅनेजमेंटसाठी आपण जर वापरत असू हे थेरपी, की जर पेन होत आहे आणि त्याच्यामध्ये तर अगदी जादूसारखा सुद्धा लगेच परिणाम होतो. आणि जसं की एक लोकल काही पॅरालिसिस आहे
तर तिथे सुद्धा आपण जर का ह्याचा वापर केला तर लगेच हे दिसू शकतं. स्काल्प ॲक्युपंक्चरच्या ह्याच्यामध्ये मेंदूच्या आतमध्ये जे काही बिघाड झालेले आहेत, त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यावरती ट्रीटमेंट आपण ही स्काल्पची जर देत असू तर त्याचे हळूहळू आपल्याला रिझल्ट्स दिसायला लागतात. आणि आम्ही लहान मुलांमध्ये सुद्धा ह्याचे प्रयोग केलेले आहेत, म्हणजे ह्याचे ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि त्यांच्यामध्ये सुद्धा म्हणजे सिटी चाइल्ड असू देत किंवा जन्मतः ज्याला पॅरालिसिस झालेला असतो त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान रिझल्ट्स आपल्याला मिळालेले आहेत. स्काल्प ॲक्युपंक्चर हे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय केलं नाही पाहिजे, बरोबर ना? हां, त्याच्यासाठी पूर्ण प्रशिक्षित आणि प्रोफेशनल जे तज्ज्ञ असतात, ॲक्युपंक्चरिस्ट असतात, त्यांच्याकडनंच हे करून घ्यावं. धन्यवाद मॅडम, तुम्ही आम्हाला एवढी मोलाचा सल्ला दिल्याबद्दल. थँक्यू.